आणि अजित पवार यांच्या भेटीनंतर सुरेश धस बोलतात, पाहूयात. सीएससी सेंटर मग एकाच तालुक्यातले सीएससी सेंटर सगळीकडे कसे जातात? अहो, एक शेतकरी 8 जिल्ह्यात विमा भरतो म्हणजे शेतकरी दोषी मी म्हणत नाही, परंतु हे ठराविक शेतकरी आहेत. 8 जिल्ह्यात पीक विमा भरणारा शेतकरी एक शेतकरी असू शकतो का? आणि राजकीय वगैरे आरोपी नाहीत. माझं चॅलेंज आहे कृषी मंत्र्यांना, तुम्ही माझ्या समोर चर्चेला या, एखाद्या टीव्हीवरती या, नाही तर कुठेही या, माझी तयारी. परंतु सर, काल तुम्ही एक हत्या प्रकरण समोर आणलं मुंडेंचं. 2023ला परळीमध्ये ही हत्या झालेली होती. 22 नोव्हेंबर मला वाटतं ऑक्टोबर आहे, 22 ऑक्टोबर 2023ला महादेव दत्तात्रय मुंडे या तरुण माणसाचा खून झालेला आहे आणि त्या खुनाचा अद्याप एकही आरोपी अटक केला गेलेला नाही. आरोपी सुशील म्हणून जो आकाचा पोरगा आहे त्याच्या अवतीभोवती फिरताना दिसतात. पण आता कुठेतरी अजित पवारांवरती जबाबदारी असल्यामुळे पालकमंत्रीपदासाठी आता कुठेतरी या सगळ्या गोष्टींना आळा बसेल आणि 100% आळा बसेल, आम्हाला गॅरंटी आहे. तसं काल एक नवीन सीसीटीव्ही फुटेज देखील आलेला आहे, त्यामध्ये जे सगळे बाकीचे आरोपी आहेत ते देखील पाहायला मिळतात. पण पोलिसांकडनं अद्यापही मुख्य आरोपी जो आहे नाही, ते गँग्स ऑफ वासेपूर, ते सगळे वासेपूर जे आहे ते सगळे हेच आहे, हेच खंडणीवाले, हेच खुनावाले, हेच सगळे आहेत. त्याच्यामुळं यांना सजा मिळणार. कालच्या प्रकरणासंदर्भामध्ये गृहमंत्र्यांची भेट पालकमंत्र्यांची भेट झाली का गुन्ह्याच्या प्रकरणामध्ये? आणि या संपूर्ण प्रकरणात चौकशी करण्यासाठी काय पत्रव्यवहार? कुठली चौकशी? त्या महादेव मुंडेच्या ना, महादेव मुंडेंच्या खून प्रकरणामधलं मी पत्र तयार केलंय. करुणा मुंडेंच्या बाबतीतलं पत्र तयार केलंय आणि ते गणेश मुंडे जे चड्डी काढणार होते खासदारांची, त्यांच्या बाबतीतलं पत्र लिहिलं. परंतु सर, या सगळ्या प्रकरणामध्ये राजेभाऊ फड, जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे स्थानिक नेते आहेत, त्यांना गोवण्याचा प्रयत्न केला जातो. सांगितलं होतं स्पष्टपणे, आकाने सांगितलं होतं, महादेव मुंडेच्या प्रकरणामध्ये राजेभाऊ फड मुख्य आरोपी करा आणि आणखी 5 लोक त्यांच्या पक्षाचे नाहीत त्यांना पण आरोपी करा. सर, संदीप भुजबळ, किशोर फड, बापू आंधळे या सगळ्या हत्यांची मालिका जी आहे ती परळी आणि बीडमध्ये होत आहे. बीड नाही, परळीत. परळी सोडून हे जेवढ्या हत्या सांगितलेल्या आहेत ना, परळी सोडून फक्त पहिली हत्या ही संतोष देशमुखची झालेली, बाकी सगळ्या हत्या ह्या परळीत झालेल्या आहे. म्हणजे याच्यावरून परळीचं वातावरण ओळखून घ्या तुम्ही. सर, पीक विम्याच्या संदर्भात तुम्ही आक्रमक भाषण जे आहे ते विधानसभेमध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये केलेलं होतं. राजेश विटेकर जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार आहेत, त्यांच्या सोनपेठ तालुक्यातलेच अनेक पीक विमे जे आहेत ते परळीच्या सीएससी सेंटरमधनं काढले गेलेले आहेत. 13,190 हेक्टर आहे एकट्या सोनपेठमध्ये. 13,190 हेक्टर आहे आणि संपूर्ण बीड परभणी जिल्ह्यामध्ये 40,000 हेक्टर आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये 39,000 हेक्टर सापडले आता. आणि जे कृषी मंत्री महोदय म्हणतायत ना की 350 कोटीचाच घोटाळा झाला, हा 350 कोटीचा नाही. कृषी मंत्री महोदय, तुम्ही आत्ता चार्ज घेतलेला आहे, टोटल डॉक्युमेंट्स पाहिजे असतील तर आम्ही डॉक्युमेंट तुम्हाला प्रोव्हाइड करतो. 5,000 कोटीच्या वरती हा घोटाळा गेलेला आहे. अजित पवार यांच्या भेटीनंतर आष्टीचे भाजपचे आमदार सुरेश धस माध्यमांशी बोलत होते आणि बीडचा गँग ऑफ वसेपूर झालाय अशी प्रतिक्रिया सुद्धा सुरेश धस यांनी दिली आहे.